नमस्कार विद्यार्थी मित्रों, फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस या विषयाच्या अंतर्गत यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मार्केट, त्याचबरोबर प्रायमरी कॅपिटल मार्केटमधील इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO म्हणजे काय, त्याचबरोबर IPO ची विक्री करू इच्छिणाऱ्या कंपनीला नोंदणी करण्याकरिताची प्रोसेस, त्याचबरोबर रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस, गो ऑन रोड शो यासारख्या विविध प्रकारच्या महत्त्वाच्या घटकांच्या बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण IPO लॉन्च करण्याच्या प्रोसेसमधील दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे IPO लॉन्च करण्याकरिताच्या आवश्यक असणाऱ्या प्री कंडिशन्स, त्याचबरोबर प्राइसिंग बाबतचे वेगवेगळे ऑप्शन्स, प्राइसिंग प्रोसेसेस, त्याचबरोबर सबस्क्रिप्शनची प्रोसेस आणि IPO अलॉटमेंटची प्रोसेस या वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर की ज्या वेगवेगळ्या कंपन्या की ज्या मार्केटमध्ये अनलिस्टेड कंपनीज आहेत परंतु त्यांना भांडवल बाजारामधून भांडवल संकलित करावयाचं आहे अशा वेगवेगळ्या कंपन्या इनिशियल पब्लिक ऑफरच्या माध्यमातून आपले शेअर्स वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्यासाठी उपलब्ध करून देत असतात. अर्थात अशा प्रकारच्या IPO ची विक्री करण्याकरिता संबंधित कंपनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी कडे नोंदणी करत असते. सेबी कडून परवानगी मिळाल्यानंतर अशा प्रकारचे IPO विक्री करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट बँकर, अंडररायटर कंपनीज या वेगवेगळ्या वित्तीय सल्ला आणि मध्यस्थ संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या IPOs इश्यू करणं किंवा त्याची विक्रीची प्रोसेस राबवण्याची प्रक्रिया हे करत असतात. तर आज आपण या प्रक्रियेमधील पुढील आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे की त्या ठिकाणी की या IPOच्या डीलिंगच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्यामध्ये इश्यू साइज आणि इश्यू प्राइस या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, IPO ची विक्री करण्यासाठी ज्या दोन वेगवेगळ्या पद्धती आज ज्या उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रामुख्याने फिक्स प्राइस इश्यू आणि दुसरा प्रकार म्हणजे बुक बिल्डिंग प्रोसेस. या दोन वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून भांडवल बाजारामध्ये, प्राथमिक भांडवल बाजारामध्ये विशेषतः या नवीन कंपन्या आपले इक्विटी शेअर्स म्हणजेच IPOs या विक्री करू शकतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर यापैकी नेमका कोणता पर्याय वापरायचा याबाबतचे स्वातंत्र्य संबंधित कंपनी व त्या ठिकाणी अंडररायटिंग कंपनी की जी त्या ठिकाणी या कंपनीच्या वतीने IPO ची विक्री करण्याची प्रोसेस राबवत आहे किंवा त्यांना मध्यस्थ म्हणून एक महत्त्वाची कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे, अशा संस्था व इश्यू करणारी कंपनी या दोघांच्या निर्णयामधून, चर्चेमधून फिक्स प्राइस इश्यू जारी करावयाचा की बुक बिल्डिंग प्रोसेसच्या माध्यमातून IPO ची विक्री करावयाची याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जात असतो. फिक्स प्राइस इश्यू किंवा फिक्स प्राइस IPO याचा सरळ आणि साधा अर्थ असा होतो की जेव्हा एखादी कंपनी आपल्या कंपनीची IPO विक्री करण्याकरिता IPO ची विशिष्ट किंमत निर्धारित करत असते व त्या फिक्स किमतीला आपल्या IPO ची विक्री करत असते त्याला आपण फिक्स प्राइस इश्यू किंवा फिक्स प्राइस IPO असे आपण म्हणत असतो. तर त्या ठिकाणी IPO ची विक्री करत असताना किमान आणि कमाल किंमत निर्धारित करून त्या विशिष्ट किमतीला आपल्या कंपनीच्या IPOs विक्रीसाठी उपलब्ध करून देणारे एक कंपनीची IPO विक्रीची जी प्रोसेस आहे की त्याला आपण बुक बिल्डिंग प्रोसेस असे आपण म्हणतो. थोडक्यात फिक्स प्राइस IPO मध्ये कंपनीकडून IPO ची किंमत ही फिक्स केलेली असते, तर बुक बिल्डिंग प्रोसेस मध्ये कंपनीच्या माध्यमातून एका विशिष्ट प्राइस रेंज मध्ये आपल्या IPO विक्री करण्याबाबतची ऑफर गुंतवणूकदारांना दिलेली असते. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ऑफर प्राइस. कंपनीच्या माध्यमातून फिक्स प्राइस असेल किंवा बुक बिल्डिंग प्रोसेस असेल की या माध्यमातून IPO ची ऑफर प्राइस त्या ठिकाणी गुंतवणूकदारांना देणं अत्यंत आवश्यक बाब असते की ज्यामध्ये फिक्स प्राइस असेल तर त्या IPO ची किंमत फिक्स करणं असेल, बुक बिल्डिंग प्रोसेस असेल तर त्यामध्ये लोअर आणि अप्पर बाउंडची प्राइस फिक्स करणं असेल. या दोन प्रक्रिया इश्यू करणारी कंपनी व अंडररायटर इन्स्टिट्यूशन या दोघांच्या माध्यमातून अशा प्रकारची ऑफर प्राइस ही फायनल केली जात असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लॉट साइज. जेव्हा एखादी कंपनी IPO ची विक्री करत असते तेव्हा त्याची विक्री करत असताना गुंतवणूकदारांना खरेदी करावयाचा लॉट हा किती शेअरचा असेल की याबाबतची संख्या निर्धारित करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. तथापि एखाद्या IPO चा लॉट साइज हा निर्धारित करत असताना संबंधित कंपनीला
सेबीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागत असतात। याबाबत सेबीने निर्धारित करून दिलेला रूल जर आपण पाहिला तर एखाद्या गुंतवणूकदाराला आयपीओचा लॉट विक्री करत असताना त्याची किमान किंमत ही 10,000 रुपये असावी व कमाल लॉटची किंमत ही 15,000 रुपये असावी, ही त्या ठिकाणी एक लिमिट निर्धारित करून देण्यात आलेली आहे। या लिमिटमध्येच लॉट मधील शेअरची संख्या ही फिक्स करणे आवश्यक असते। म्हणजेच या कंपनीला आपल्या कंपनीचा एक आयपीओचा लॉट म्हणजे एक बंच हा विक्रीस काढत असताना त्याची किंमत कोणत्याही परिस्थितीमध्ये कमीत कमी 10,000 पेक्षा कमी असणार नाही व जास्तीत जास्त 15,000 रुपयापेक्षा अधिक असणार नाही, ही काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागत असते। म्हणजेच एका पर्टिक्युलर आयपीओच्या लॉट मध्ये शेअरची संख्या निर्धारित करत असताना संबंधित आयपीओची किंमत व त्या ठिकाणी मिनिमम 10,000 व मॅक्सिमम 15,000 ची लिमिट या सर्व गोष्टी कन्सिडर करून त्या ठिकाणी लॉटची साईज ही डिफाईन करणं आवश्यक असते। त्याचबरोबर कंपनीला आपल्या आयपीओ विक्री करत असताना की टोटल त्या ठिकाणी आयपीओचा जो सेल आहे, किती शेअर्स त्या ठिकाणी विक्री केले जाणार आहे, त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो देखील त्या ठिकाणी निर्धारित करणे आवश्यक असते। उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचा ऑथरायझ्ड शेअर कॅपिटल 1,000 कोटी रुपयाचं आहे, मात्र 1,000 कोटी रुपयाचे सध्या शेअर्स विक्री करण्याची आवश्यकता नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित कंपनी आयपीओचा जो व्हॉल्यूम आहे, आयपीओचा जो साईज आहे तो त्या ठिकाणी 500 कोटी रुपये ही निर्धारित करू शकते। म्हणजेच आयपीओचा साईज किंवा व्हॉल्यूम म्हणजे एका विशिष्ट वेळी विशिष्ट कंपनी आपल्या कंपनीचे किती इक्विटीज किंवा आयपीओज विक्रीला काढत आहे त्याची संख्या म्हणजे त्या ठिकाणी आयपीओची साईज असते। तर लॉट साईज म्हणजे एका विशिष्ट गुंतवणूकदाराला एका विशिष्ट बंच मध्ये किती शेअर्स किंवा किती आयपीओज विक्री केल्या जाणार आहे त्याची संख्या म्हणजे आयपीओ लॉट साईज असे म्हटले जाते। अर्थात यासाठी सेबीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे। त्याचबरोबर आयपीओची विक्री करत असताना संबंधित कंपनीला हे देखील जाहीर करणं आवश्यक असतं की आयपीओची विक्री झाल्यानंतर संबंधित शेअरची पुनर्विक्री आणि पुनर्खरेदी करण्याकरिता हा शेअर्स किंवा ही इक्विटी कोणत्या स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर केली जाणार आहे किंवा लिस्टिंग केली जाणार आहे की ज्यामुळे संबंधित स्टॉक एक्सचेंज मध्ये पुढील कालावधीमधली त्याची खरेदी विक्रीची व्यवहार हे त्या ठिकाणी होऊ शकतील। म्हणजेच आयपीओ इश्यू करत असताना प्रामुख्याने प्राइसची मेथड ठरवणं आवश्यक आहे, त्याचबरोबर ऑफर प्राइस ठरवणं आवश्यक आहे, त्याचबरोबर लॉट साईज ठरवणं आवश्यक आहे, त्याचबरोबर किमान किंवा कमाल किमतीमधले नेमक्या कोणत्या किमतीला तो लॉट विक्री केला जाणार आहे ती किंमत ठरवणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर संबंधित कंपनीचा आयपीओ हा कोणत्या स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर केला जाणार आहे त्या स्टॉक एक्सचेंजची नावे निश्चित करून ऑफर डॉक्युमेंट मध्ये पब्लिश करणं हे आवश्यक राहतं। तर या काही महत्त्वाच्या बाबी आहेत की आयपीओ लॉन्च करत असताना संबंधित कंपनीला या सगळ्या प्रोसिजर्स कंप्लीट करणे हे अत्यंत आवश्यक असते। त्यानंतर आपण पाहणार आहोत की आयपीओची विक्री करत असताना जो फिक्स प्राइस आयपीओ जो असतो म्हणजे निश्चित किमतीचा आयपीओ विक्रीचा जो काही त्या ठिकाणी प्रोसेस असते ती नेमकी काय असते व त्यामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात यावरती देखील आपण विचार करणार आहोत। फिक्स प्राइस हा एक दोन वेगवेगळ्या ऑप्शन पैकी एक महत्त्वाचा ऑप्शन आहे। जेव्हा एखादी कंपनी आपल्या कंपनीच्या आयपीओ म्हणजे इक्विटी शेअर्स एका ठराविक विशिष्ट किमतीला विक्री करू इच्छिते तेव्हा या कंपन्या फिक्स प्राइस इश्यू ऑप्शन हा सिलेक्ट करत असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने आयपीओची जी प्राइस आहे ती इश्यू करणाऱ्या कंपन्यांच्याकडून फिक्स केली जात असते आणि ती ऑर्डर डॉक्युमेंट मध्ये प्रिंट केलेली असते। ऑर्डर डॉक्युमेंट म्हणजे ज्यामध्ये कंपनीच्या आयपीओच्या विक्रीबाबतची संपूर्ण माहिती असते, त्याचबरोबर की त्यामध्ये कंपनीची फायनान्शियल पोझिशन, मॅनेजरियल सिच्युएशन, प्रोडक्शन यासारख्या अनेक वेगवेगळ्या घटकांच्या बरोबरच आयपीओची किंमत देखील त्यामध्ये फिक्स प्राइस ही प्रिंट केलेली असते। थोडक्यात जेव्हा फिक्स प्राइस आयपीओ इश्यू केला जात असतो तेव्हा कंपनीच्या ऑफर डॉक्युमेंट मध्ये संबंधित आयपीओची जी निश्चित करण्यात आलेली किंमत आहे ती छापील स्वरूपात त्या ठिकाणी प्रिंट केलेली असते। त्याचबरोबर की यामध्ये कोणत्याही प्रकारच्या डिमांड अँड सप्लायच्या बेसिसवरती आयपीओच्या किमतीमध्ये बदल होऊ शकत नाही। याउलट जर आपण बुक बिल्डिंग प्रोसेस जर आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की ज्या आयपीओची किंमत त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली आहे म्हणजे लोअर रेंज व अप्पर रेंज निर्धारित करण्यात आलेली आहे, परंतु जर त्याच्या डिमांड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर संबंधित आयपीओची किंमत ही टॉप रेंजला त्या ठिकाणी जाऊ शकते। मात्र जर फिक्स प्राइस ऑप्शन मध्ये जर आपण पाहिलं तर अशा आयपीओ साठी किती मोठ्या प्रमाणात डिमांड आली तरी त्या ठिकाणी त्या कंपनीच्या आयपीओची किंमत ही वाढणार नसते आणि म्हणूनच त्याला आपण फिक्स प्राइस आयपीओ ऑप्शन असे देखील आपण त्याला त्या ठिकाणी म्हणत असतो।
त्याचबरोबर याच्यामध्ये लॉट साईज देखील फिक्स करण्यात आलेली असते. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की ज्या गुंतवणूकदाराला ही खरेदी करावयाची आहे त्यासाठी किती शेअर्स त्या ठिकाणी दिले जाणार आहेत व किती किमतीला दिले जाणार आहेत या सर्व बाबी पूर्वनिश्चित असतात आणि त्यामुळे अशा बाबतीमध्ये फिक्स प्राइस ऑप्शनच्या बाबतीमध्ये गुंतवणूकदाराला एका लॉटमध्ये किती शेअर्स त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्याची संख्या जी आहे ही या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली असते. त्याचबरोबर या पद्धतीने आयपीओ खरेदी करत असताना अस्बा अकाउंटची आवश्यकता असते की ज्याला आपण ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट अकाउंट असे आपण त्या ठिकाणी म्हणतो की ज्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे आयपीओ किंवा स्टॉक्स खरेदी करायचे असतात की त्यांना आपल्या बचत खात्यासाठी ही एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करून घेणे आवश्यक असते. ज्या गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमधून प्रायमरी कॅपिटल मार्केटमधून आयपीओ खरेदी करायचे आहे असे गुंतवणूकदार की त्या ठिकाणी अस्बा अकाउंटची फॅसिलिटी ऍक्टिव्हेट करून घेत असतात की ज्या माध्यमातून आपण डिमांड केलेल्या आयपीओच्या लॉट साईजनुसार की आपल्या खात्यातील रक्कम ही ब्लॉक होत असते ना की डायरेक्ट कंपनीला ट्रान्सफर होत असते. जेव्हा कंपनीकडून आपल्याला आयपीओ हे प्रत्यक्षात देण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते तेव्हा संबंधित आयपीओची जी किंमत असेल ती आपल्या अकाउंटमधून डेबिट होत असते व कंपनीच्या अकाउंटला क्रेडिट होत असते. तत्पूर्वी ही अमाऊंट केवळ आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ब्लॉक करण्यासाठीची ही तांत्रिक सुविधा असते की ज्याला ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट असं म्हटलं जातं किंवा अस्बा फॅसिलिटी असे त्याला म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये फिक्स प्राइस ऑप्शनमध्ये जे लॉट्स आपल्याला परचेस करायचे आहेत की त्याची 7% रक्कम की आपल्याला त्या ठिकाणी ब्लॉक करणं किंवा त्या ठिकाणी पे करणं आवश्यक असते. तर अशा पद्धतीने फिक्स प्राइस ऑप्शनचा उपयोग करून की वेगवेगळे गुंतवणूकदार आणि वेगवेगळ्या कंपनीज आपल्या आयपीओ खरेदी विक्री करण्याची प्रोसेस ही त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. दुसरा जो ऑप्शन असतो की ज्याला बुक बिल्डिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. बुक बिल्डिंग प्रोसेस हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांना आपल्या आयपीओ लॉन्च करत असताना आपल्या आयपीओची किंमत ठरवण्याचे अधिकार बाजारावरती सुपूर्द करण्याची जी प्रोसेस असते की त्याला त्या ठिकाणी बुक बिल्डिंग प्रोसेस असे म्हटले जाते की यामध्ये ऍक्च्युअल आयपीओची खरेदी विक्री ज्या किमतीला होणार आहे ती किंमत निर्धारित करण्याची मुभा ही मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या वरती त्या ठिकाणी सोडण्यात आलेली असते आणि म्हणून याला प्राइस डिस्कवरी प्रोसेस असं देखील म्हटलं जातं की ज्यामध्ये किंमत ही त्या ठिकाणी कंपनीकडून निर्धारित करण्यात आलेली नसते तर मार्केटमधले गुंतवणूकदार ज्या अधिक किमतीला त्या ठिकाणी त्याची डिमांड करतील ती किंमत त्या ठिकाणी आयपीओची किंमत म्हणून ही कट ऑफ प्राइस म्हणून डिक्लेअर होणार असते आणि म्हणून या ठिकाणी किंमत शोधण्याची प्रक्रिया प्राइस डिस्कवरी प्रोसेस म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख हा केला जात असतो. अर्थात बुक बिल्डिंग प्रोसेस मध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे त्या ठिकाणी फ्लोअर प्राइस अँड कॅप प्राइस. जे जेव्हा एखादी कंपनी आपला आयपीओ बुक बिल्डिंग प्रोसेसच्या माध्यमातून विक्रीस काढत असते तेव्हा त्या ठिकाणी ऑफर डॉक्युमेंटमध्ये दोन किमती या निश्चित केलेल्या असतात. म्हणजे त्या ठिकाणी एक जी किंमत असते त्याला फ्लोअर प्राइस असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनीला आपला आयपीओ कमीत कमी किती किमतीला विक्री होणं अपेक्षित आहे ती कमीत कमी किंमत म्हणजे फ्लोअर प्राइस आणि आपल्या कंपनीचा आयपीओ हा जास्तीत जास्त किती किमतीला त्या ठिकाणी विक्री व्हावा अशी कंपनीची इच्छा आहे ती जी टॉपची किंमत असते त्याला कॅप प्राइस असं म्हटलं जातं. म्हणजे आयपीओची विक्री करत असताना बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये आयपीओची निश्चित किंमत न ठरवता आयपीओची कमीत कमी किंमत आणि कमाल किंमत म्हणजे किमान व कमाल किंमत या दोन किमती निर्धारित केलेल्या असतात. यालाच प्राइस बँड असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा एखाद्या आयपीओची किमान किंमत आणि कमाल किंमत कंपनीकडून विक्रीसाठी जाहीर केली जात असते या दोन्ही मधला जो गॅप असतो तो सेबीच्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसार जास्तीत जास्त 20% असणं अपेक्षित आहे. म्हणजे प्राइस बँड मधील अंतर हे 20% पेक्षा अधिक आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येणार नाही. म्हणजे थोडक्यात प्राइस बँड म्हणजे आयपीओची किमान व कमाल किंमत आणि हे प्राइस बँड जो असतो तो सेबीच्या नियमानुसार तो जास्तीत जास्त त्याच्यामध्ये 20% तफावत किंवा गॅप त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी डिफरन्स आपल्याला किमतीमध्ये हा ठेवता येणार नाही. आणि हा जो प्राइस बँड जो असतो म्हणजे किमान आणि कमाल किंमत फ्लोअर प्राइस आणि कॅप प्राइस जी आहे ती ऑफर डॉक्युमेंट मध्ये त्या ठिकाणी छापणं बंधनकारक असतं. जसं की फिक्स प्राइस ऑप्शन मध्ये आपण पाहिलं की आयपीओची फिक्स किंमत ऑफर डॉक्युमेंट मध्ये प्रिंट केली जाते तर बुक बिल्डिंग प्रोसेस मध्ये ऑफर डॉक्युमेंट मध्ये दोन किमती त्या ठिकाणी असतील. एक म्हणजे फ्लोअर प्राइस आणि दुसरी कॅप प्राइस त्या ठिकाणी असेल. आणि अशा या आयपीओच्या बुक बिल्डिंग प्रोसेस मध्ये देखील अस्बा अकाउंटच्या द्वारे सबस्क्रिप्शन करण्याची आवश्यकता असते. आपण जेवढ्या लॉट्स त्या ठिकाणी सबस्क्राइब करू त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अमाउंट आपल्या सेव्हिंग खात्यामध्ये या ब्लॉक केल्या जात असतात.
जेव्हा कंपनीकडून आपल्याला ते आयपीओ अलॉट होतात तेव्हा ती ब्लॉक केलेली अमाऊंट कंपनीकडे जाते आणि जर कंपनीने आपल्याला आयपीओ अलॉट केल्या नाहीत किंवा त्या सिस्टीम मधून अलॉट झाल्या नाही तर आपली जी ब्लॉक झालेली रक्कम असते ती पुन्हा रिलीज होत असते की जी आपण पुन्हा त्या ठिकाणी वापरू शकतो. तर ही त्या ठिकाणी बुक बिल्डिंगची प्रोसेस असते. बुक बिल्डिंग प्रोसेस मध्ये किमती कशा निर्धारित होतात यावरती एक आपण स्वतंत्र त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत की ज्यामध्ये तपशीलवार माहिती ही बुक बिल्डिंग प्रोसेसची आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे. त्याचबरोबर या बुक बिल्डिंग प्रोसेससाठी सेबीकडून एक महत्त्वाची सुविधा दिलेली आहे. ती सुविधा म्हणजे IBPS की ज्याला आपण इंटरनेट बुक बिल्डिंग सिस्टम असं आपण म्हणतो. यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याच्या दृष्टिकोनातून ही एक ऑनलाईन प्रोसेस त्या ठिकाणी ऑनलाईन सिस्टम ही डेव्हलप करण्यात आलेली आहे की ज्या सिस्टमच्या माध्यमातून आपण बुक बिल्डिंग प्रोसेस थ्रू आयपीओ सबस्क्राईब त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आयपीओ ओपन करत असताना जे पब्लिक बिडिंगची जी प्रोसेस आहे किंवा ओपन टू ऑल आपण जेव्हा करतो किंवा त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे प्रॉस्पेक्टस आणि ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्या संस्थेच्या कंपनीच्या वेबसाईटवरती स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरती हा अवेलेबल करून दिलेला असतो की ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे कंपनीचे प्रॉस्पेक्ट किंवा त्यालाच ऑफर डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की कंपनी जेव्हा आयपीओच्या विक्रीची परवानगी सेबीकडून घेत असते तेव्हा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सबमिट करत असते की ज्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टमध्ये या सर्व वेगवेगळ्या बाबींचा समावेश असतो. जेव्हा या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टला सेबीकडून मान्यता मिळते तेव्हा त्याचं रूपांतर ऑफर डॉक्युमेंट मध्ये होतं. त्यालाच प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर डॉक्युमेंट असं म्हटलं जातं की ज्यामध्ये आयपीओ सबस्क्राईब करण्याविषयी आवश्यक असणारी सर्व प्रकारची माहिती या प्रॉस्पेक्टस मध्ये किंवा ऑफर डॉक्युमेंट मध्ये समाविष्ट केलेली असते की ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीची जनरल इन्फॉर्मेशन असेल, गुंतवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर असतील, कंपनीची फायनान्शियल इन्फॉर्मेशन असेल, कॅपिटल स्ट्रक्चर बाबतची इन्फॉर्मेशन असेल, ऑफर प्राइस असेल आणि ऑफर डॉक्युमेंटच्या बाबतची माहिती असेल, कंपनीचं मॅनेजमेंट असेल, बिझनेस असेल, प्रमोटर असेल, डिव्हिडंड पॉलिसी असेल, लीगल आणि अदर इन्फॉर्मेशन जी कंपनीच्या बाबतीमध्ये गुंतवणूकदारांना आवश्यक असते ती माहिती असेल, त्याचबरोबर इतर रिलेटेड आणि आवश्यक असणारी माहिती असेल, त्याचबरोबर आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार ज्या टर्म्स अँड कंडिशन्स या ठरलेल्या असतात त्याबाबतची माहिती असेल आणि इतर आवश्यक असणारी माहिती ही प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर डॉक्युमेंट मध्ये समाविष्ट केलेली असते. तर मित्रांनो ही जी कंपनी आयपीओ लॉन्च करणार असते ती जेव्हा पब्लिकली आयपीओ लॉन्च करते तेव्हा त्या ऑफर डॉक्युमेंट मध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींची माहिती ही ऑफर डॉक्युमेंट किंवा प्रॉस्पेक्टस मध्ये देणं हे अत्यंत आवश्यक असते. अशा प्रकारचे ऑफर डॉक्युमेंट मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते ती म्हणजे गुंतवणूकदारांच्याकडून आयपीओ सबस्क्राईब करण्याची प्रोसेस सुरू होते की ज्यामध्ये प्रामुख्याने अनाउन्समेंट ऑफ आयपीओ म्हणजे कंपनीकडून आयपीओ विक्रीसाठी खुल्या आहेत याबाबतची अनाउन्समेंट ही वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून कंपनीची वेबसाईट असेल, स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट असेल की त्या माध्यमातून अशा प्रकारची अनाउन्समेंट ही केली जात असते. जेव्हा ही अनाउन्समेंट केली जात असते तेव्हा सबस्क्रिप्शनचा पिरियड देखील डिफाईन केला जात असतो. म्हणजे हा आयपीओ कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत खरेदीसाठी किंवा सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल ही तारीख डिफाईन केलेली असते. त्याला सबस्क्रिप्शन पिरियड असं म्हटलं जातं. सेबीच्या नियमानुसार हा सबस्क्रिप्शन पिरियड हा किमान 3 दिवस आणि कमाल 10 दिवस असू शकतो. काही कंपन्या 3 दिवस आणि पुन्हा ग्रेस पिरियड त्या ठिकाणी देऊ शकतात तर काही कंपन्या थेट 10 दिवसाचा कालावधी हा सबस्क्रिप्शनसाठी देऊ शकतात. परंतु बहुतांश कंपन्या सबस्क्रिप्शनसाठी 3 दिवसाचा कालावधी देत असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर सबस्क्रिप्शन करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे अस्बा अकाउंट जे तुम्ही त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून घेऊ शकता किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे मोबाईल ऍप्स आहेत, जे पेमेंटचे ऍप्स आहेत की त्यामध्ये देखील अस्बा अकाउंटची फॅसिलिटी किंवा आयपीओ सबस्क्राईब करण्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या ज्या तांत्रिक सुविधा आहेत त्या या मोबाईल बँकिंग ऍप्स मध्ये देखील अवेलेबल झालेल्या तुम्हाला दिसतील. जसे की भीम ऍप असेल, गुगल पे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल यासारख्या वेगवेगळ्या ऍप मध्ये देखील आयपीओ सबस्क्राईब करण्यासाठीची आवश्यक सुविधा ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणून या बँकिंग संस्थांच्याकडून प्रोव्हाइड केली जात असल्याचे आपणास दिसून येईल. अर्थात या वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून आपण सबस्क्राईब करत असताना इथे एक महत्त्वाची अट असते की प्रत्येक गुंतवणूकदाराने किमान एक लॉट हे खरेदी करणं आवश्यक आहे की ज्याची किंमत 10,000 ते 15,000 रुपयाच्या दरम्यान आवश्यक असेल. इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही सेकंडरी मार्केटमधून म्हणजे स्टॉक मार्केटमधून जर तुम्ही शेअर्स खरेदी करत असाल तर तुम्ही 10 रुपयाचा, 5 रुपयाचा किंवा 2 रुपयाचा एक शेअर पण खरेदी करू शकता. मात्र आयपीओच्या बाबतीमध्ये मात्र नियम असा आहे की किमान 10,000 रुपये आणि कमाल 15,000 रुपये या रेंज मध्ये असणारा किमान एक तरी आयपीओचा लॉट आपल्याला खरेदी करणं हे मॅन्डेटरी असतं. जर त्या ठिकाणी सिच्युएशन फेवरेबल असतील तर आपणास एकापेक्षा अधिक लॉट्स देखील परचेस करता येऊ शकतात.
मात्र त्यासाठी अप्पर लिमिट जे मॅक्सिमम सिंगल इन्व्हेस्टरसाठी जे आहे ते म्हणजे 2 लाख रुपयाचं आहे. सेबीने त्या ठिकाणी एक अप्पर सिलिंग ठेवलेलं आहे. याचं कारण असं की एकाच कंपनीचे खूप सारे आयपीओज किंवा शेअर्स एकाच व्यक्तीने खरेदी करू नयेत यासाठी आयपीओ विक्रीला काढल्यानंतर एका सिंगल इन्व्हेस्टरला जे त्या ठिकाणी एक्सपोजर लिमिट जे देण्यात आलेलं आहे ते 2 लाख रुपयाचं आहे. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार एका विशिष्ट आयपीओ मध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयाच्या किमतीपर्यंतचे लॉट्स हे सबस्क्राईब करू शकतो. त्यापेक्षा जास्त किमतीचे लॉट्स त्याला सबस्क्राईब करता येणार नाही. हा एक महत्त्वाचा नियम आहे आयपीओच्या बाबतीमध्ये. जेव्हा आपण या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आयपीओ सबस्क्रिप्शन फायनल करतो आणि सबमिट करत असतो तेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तात्काळ आपल्या ईमेलवरती किंवा मोबाईल फोनवरती जे आपण आयपीओ सबस्क्राईब केलेले आहे त्याचे डिटेल्स हे आपल्याला मेसेजच्या स्वरूपात उपलब्ध होत असतात आणि त्यावरून आपल्याला कळतं की आपली सबस्क्रिप्शनची प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आफ्टर त्या ठिकाणी ग्रेस पिरियड नंतर की संबंधित कंपनी ऍक्च्युअली अलॉटमेंटची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू करणार असते. तर जेव्हा सबस्क्रिप्शनची मुदत संपते त्यानंतर संबंधित कंपनी नेक्स्ट डेला इमिडिएटली अलॉटमेंटची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू करत असते की ज्यामध्ये प्रामुख्याने या वेगवेगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात की ज्यामध्ये अलॉटमेंट प्राइस की ज्याला कट ऑफ प्राइस असं म्हटलं जातं की जी फक्त बुक बिल्डिंगच्या बाबतीमध्ये आवश्यक आहे. कारण फिक्स प्राइस इश्यू मध्ये कंपनीने निर्धारित केलेली जी विशिष्ट किंमत असते त्याच किमतीला की त्या ठिकाणी अलॉटमेंट होत असते. त्यामुळे कट ऑफ प्राइस आणि आयपीओची इश्यू प्राइस याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नसतो. मात्र बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये कंपनीने जे काही प्राइस बँड दिलेले आहे त्यापैकी दरम्यानच्या मधली कोणतीही किंमत त्या ठिकाणी कट ऑफ प्राइस म्हणून डिक्लेअर होऊ शकते की ज्या किमतीला अलॉटमेंट प्रोसेस त्या ठिकाणी होणार असते. त्यानंतर अलॉटमेंट प्राइस जे आहे फिक्स प्राइस मध्ये ऍज पर मेन्शन इन द ऑफर डॉक्युमेंट म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल नसतो. त्यानंतर जर आयपीओ अंडर सबस्क्राईब झाल्या आणि आयपीओ जर ओव्हर सबस्क्राईब झाले तर नेमकी काय सिच्युएशन असते यामध्ये आपल्या लक्षात येईल की जर त्या ठिकाणी एखाद्या कंपनीने 300 कोटी रुपयाचे आयपीओ विक्रीला ठेवलेले आहे मात्र त्या ठिकाणी 200 कोटी रुपयालाच त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन किंवा मागणी आली तर त्याला आपण अंडर सबस्क्रिप्शन ऑफ आयपीओ म्हणतो. आणि 300 कोटीची उपलब्धता असताना देखील 500 कोटी रुपयाची मागणी आलेली असेल तर त्या ठिकाणी ओव्हर सबस्क्रिप्शन असं आपण म्हणतो. जेव्हा अंडर सबस्क्रिप्शन असते तेव्हा कंपनीकडून प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान 1 लॉट हा अलॉट केला जात असतो. मात्र जेव्हा ओव्हर सबस्क्रिप्शन असतं म्हणजे त्या ठिकाणी मागणी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते आणि तेवढ्या आयपीओ कंपनीकडे अवेलेबल नसतात तेव्हा संबंधित कंपनी की त्या ठिकाणी कम्प्युटराइज्ड रॅन्डम सिस्टमचा लकी ड्रॉ पद्धतीचा उपयोग करून की काही त्या लकी ड्रॉ मध्ये जे सिलेक्ट होतील त्या गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी लॉट्स हे अलॉट करत असतात. अर्थात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ह्युमन इंटरफेरन्स त्याच्यामध्ये हा नसतो. ही संपूर्ण प्रक्रिया ही डिमॅटच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी होत असते. डिमटेरियलाइज्ड फॉर्मॅटमध्ये हे शेअर्स त्या ठिकाणी अलॉट केले जात असतात. दुर्दैवाने ज्या गुंतवणूकदारांनी सबस्क्रिप्शन केलेलं आहे मात्र त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचा लॉट अलॉट झालेला नसेल तर त्या गुंतवणूकदाराच्या अस्बा अकाउंटने जी रक्कम ब्लॉक केलेली आहे ती त्या गुंतवणूकदारांसाठी पुन्हा खुली केली जाते म्हणजे ती रक्कम त्या ठिकाणी त्याला वापरता येऊ शकते. मात्र जर आयपीओ अलॉट झाली तर अलॉट झालेल्या आयपीओची जी किंमत असेल त्या किमती एवढी रक्कम तुमच्या अस्बा अकाउंट थ्रू तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधून डेबिट केली जाईल आणि कंपनीकडे ती रक्कम ही वर्ग केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आयपीओ इश्यू करण्याच्या या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये अलॉटमेंटची प्रोसेस सबस्क्रिप्शनची प्रोसेस या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत किंवा त्या संबंधितली प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी आपण आज समजून घेतलेली आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण बुक बिल्डिंग प्रोसेस म्हणजे काय त्यामध्ये प्राइसचा कट ऑफ प्राइस त्या ठिकाणी कशा निश्चित होत असतात याविषयीची आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत.